मला कोणाच्या हाताखाली नोकरी नाही करायची, मला कोणाला बॉस नाही बोलायचंय, मला सगळ्यांनी बॉस बोललं पाहिजे, ही क्रेज आली आता. किंवा कदाचित ते सोशल मीडियावर मोटिवेशन स्पीकर्स खूप आहेत सध्या, भरभरून आहेत, त्यांच्यामुळेही होत असेल. मुलांना आता लगेच सक्सेस पाहिजे. व्यवसाय तसंच झालंय, त्याला अनुभव घ्यायचा नसतो. म्हणजे मी कायम तरुणांना म्हणतो की जो तुम्हाला व्यवसाय करायचा ना, त्या व्यवसायात निदान तुम्ही 5 वर्ष काम करा, त्याचा अनुभव घ्या. सुसाइड्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण वाटतात आहे कुठेतरी. तीच म्हटलं ना की तुम्ही शो करता खूप पहिल्यांदा की आम्ही दुकान टाकलंय, सगळं टाकलंय, मग नातेवाईक विचारतो दुकानाचं काय झालं, अजून मुलगा डिप्रेस, अजून मित्र विचारतात शेजारचा, तुला काय झालं, दुकान टाकलं चालत नाही, मग दुसरा तो डिरिंगच करतात. गुगलच्या मालकाला मुलाला बसवलं का, त्यांनी काय केलं, त्यांनी कर्तृत्व बघितलं, सुंदर पिचायला बसवला. नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घारे. चालता बोलता फाउंडेशनच्या संकल्पनेतून टी टाइम विथ आयकॉन्सच्या आजच्या या सेगमेंटमध्ये, आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत राहुल पापळ सर, म्हणजेच लाडाची कुल्फी यांचे सर्वेसर्वा. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? छान. सर, लाडाची कुल्फी आम्ही सगळ्यांनाच खाल्ली आहे, सगळ्यांचीच आवडती आहे, पण याची सुरुवात नेमकी कशी झाली, ह्याची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? संकल्पना यायच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे की कुठलाही व्यवसाय करायच्या आधी एक दोन आपल्या डोक्यात प्रश्न असतात. एक तर आवडीचा व्यवसाय करणं किंवा मार्केटची गॅप शोधणं. बरोबर. तर मार्केटची गॅप होती की कुल्फी ही गॅप होती, कारण बऱ्याचदा तुम्ही पाहिलं तर बऱ्याचदा घरात कुल्फी बनवणे, तीच रोडवर विकणे, किंवा भोर किंवा वेल्ला भाग जर पाहिला तिथं लोक ते घरीच बनवायचे कुल्फी आणि तो मटका घेऊन एसटीतून पुण्यात यायचे आणि वाड्यात विकायचे सिटीत. पण त्याचा क्लब नव्हतं कुठं झालं, कुठेही कुल्फीचा ब्रँड नव्हता. म्हणजे 90 पर्यंत जर पाहिलं तर लहानपणी सगळ्यांना कुल्फीच आठवायची, पण 90 नंतर त्याची जागा आईस्क्रीमने घेतली. आईस्क्रीम खूप वाढली. आईस्क्रीम वाढायच्या मागं कारण की बाहेरचं जे आईस्क्रीम आपली नाहीच आहे, बाहेरूनच आलेली आहे, तिचं जास्त प्रभुत्व त्या आपल्या मार्केटवरती झालं आणि कुल्फी कुठेतरी मागे गेली, प्रचार प्रसार झाला. मी म्हटलं कुल्फीमध्ये गॅप आहे, तर कुल्फीचा ब्रँड काढला पाहिजे. मग 2012-13 सालापासूनच मी त्याच्या मागं लागलो की आपण कुल्फीचा ब्रँड काढला पाहिजे. मग ब्रँड काढायच्या आधी अभ्यास काय केला की आपली क्वालिटी चांगली पाहिजे. म्हणजे आता काय आलं की ब्रँड उभा करताना की नुसता बोर्ड टी शर्ट लावला चांगला म्हणजे ब्रँड होत नाही. त्याच्या मागं ब्रँडची ताकद काय की कोणी जर कुल्फी खाल्ली तो रिपीट आला पाहिजे. म्हणजे उदाहरण आपण कुठल्याही कंपनीचा शूज घेतला तो 5 वर्ष टिकणार आहे ही खात्री आहे, तो ब्रँड असतो. बरोबर. म्हणजे माझी कुल्फी खाल्ली तर तुम्हाला सर्दी खोकला होणार नाही ह्याची 100% खात्री आहे, कारण 100% दुधापासून बनवतो मी. मग त्याच्या R&Dला मला 5 वर्ष गेले की ज्या दिवशी वाटलं की आता ह्याच्यापेक्षा भारी होऊ शकत नाही, तिथपर्यंत मी त्याच्यावर काम केलं. आणि 7 एप्रिल 2018 रोजी हा ब्रँड जन्माला आला आणि आज 678 ब्रँच आहेत. बापरे, खूप मोठा, म्हणजे एक रोपटं लावलेला आणि त्याचा आता वटवृक्ष झालाय असं बोलायला हरकत नाही. पण तुमची म्हणजे लाडाच्या कुल्फीच्या आधी उद्योग क्षेत्रात तुम्ही काय करत होतात, किंवा काही फॅमिली बॅकग्राऊंड असं होतं का? नाही, तसं फॅमिली बॅकग्राऊंड बिलकुल काही नव्हतं. माझे स्वतः वडील कारपेंटर होते. आई फुलाचा व्यवसाय आईचा होता की आई फुलं आणायची, करायची आणि ती 2 रुपये तिला मिळायचे. अशा पद्धतीत त्या बॅकग्राऊंडमधून मी आलो होतो. वडील लहानपणी गेले त्यामुळे जबाबदाऱ्या लवकर आल्या. म्हणजे जबाबदाऱ्या लवकर आल्या की माणूस लवकर घडतो असं मला तरी वाटतं. बरोबर. कारण त्या अनुभवातून गेलोय मी. आणि 2001 साली मी तसा न्यू गुजर फार्मास्युटिकल आहे चिमण्या गणपती चौकात, तिथे जॉबला लागलो होतो. कारण शाळेत डोकं नव्हतं लागत, 8वीत 3 वेळा नापास झालो होतो. आणि असं वाटलं तर आईला वाटलं की आपला मुलगा वाया जाईल, याला कुठंतरी कामाला लावला पाहिजे, म्हणून मला कामाला लावला होता. मग ज्या फार्मास्युटिकल लाईनमध्ये मी कामाला लागलो त्यात संपर्क माझा एक तर जैन समाज, मारवाडी समाज यांच्याशी आला. तर ती लोक व्यावसायिक आहेत, त्यांच्यात म्हणतो ना की संगत लागल्यानंतर आपल्याला काहीतरी त्यांचा गुण मिळतो. बरोबर. तर त्यांच्याकडून राहिला थोडा व्यवसाय कळाला, कॅल्क्युलेशन कळाले. आता कॅल्क्युलेटर न घेता मला हिशोब जमायला लागला, कारण त्यांच्यात मी 10 वर्ष घालवले. त्यामुळे त्यातून व्यवसाय कळाला. मग आता पुढे मग असा प्रवास घडत गेला आणि मलाही व्यवसायच करायचा आहे, ही भावना त्यात तयार झाली. ओके. म्हणजे पण ॲज अ यंगस्टर तुम्ही वैयक्तिक सगळ्या गोष्टी स्टार्ट केल्या, कोणाचाही सपोर्ट किंवा काय म्हणतो आपण एक गॉडफादर तुमच्या मागे कुणीच नव्हतं. तर काय चॅलेंजेस आले, काय समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं?
नाही, समस्या तशा भरपूर येतात की व्यवसाय उभा करताना महत्त्वाच्या 2-3 गोष्टी काय, की एक तर तुमच्याकडे चांगलं प्रोडक्टचं नॉलेज पाहिजे, म्हणजे प्रोडक्ट तुम्ही डेव्हलप करणार आहे हं. त्याचं प्रचंड नॉलेज. कारण आधी आपला व्यवसायच नाही कोणी केला. कुल्फी म्हटलं की जेव्हा मित्रांना सांगितलं की मला कुल्फीचा ब्रँड काढायचा, मला मूर्खच काढलं होतं. अरे हा आपला व्यवसाय आहे का? म्हणजे हा कुणी व्यवसाय करायचा? ते राजस्थानी जे लोक रोडला लावतात त्या गाड्या, तो त्यांचा व्यवसाय आहे, आपला व्यवसाय नाही आहे. म्हणजे एक तर तिथं लगेच सांगितलं गेलं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की निगेटिव्ह बोललं गेलं हं. की मराठीवाले व्यवसाय करू शकत नाही का? मग अजून चिड यायची मला. म्हणलं, आता करूनच दाखवा. माझा स्वभाव उलटा आहे की मी एखादी गोष्ट सांगतो, समोरचा नाही म्हणलं की मी ते करून दाखवतो. म्हटलं नाही, आता करूनच दाखवलं पाहिजे. ह्या थोड्याशा प्रॉब्लेम्स आल्या. आणि ज्यावेळेस 7 एप्रिल 2018 रोजी ज्यावेळेस खरंच ब्रँड आता मी लॉन्चिंग करणार होतो, त्यावेळेस सगळ्या मित्रांना सांगितलं मी, तुम्ही या सगळं की माझी कुल्फी खाऊन बघा. नाही आवडली तर मला सल्ला द्या, बरोबर. पण तुम्ही या. तर त्यावेळेस मोजून एक 50 लोक आली, जवळचे काही लोक आलीत. मग तिथं मी बोललो, "बाबा, लाडाची कुल्फी नावाचा ब्रँड काढतोय मी." तर पहिले म्हणले, लाडाची कुल्फी चालणार नाही, असलं कसं नाव असतं. हे नाव कुठून सुचलं? हा नाही, सुचायच्या मागं काय आहे की कुल्फी ही फिमेल आहे. बरोबर. आपण तो कुल्फी म्हणत नाही, ती कुल्फी म्हणतो. हं. तर ती लाडाची पाहिजे. माझ्या मुलीने जन्म घेतला होता त्यावेळेस. मग ती प्रेमाची होती, लाडाची होती. आणि जे कुल्फीचे ब्रँड नेम होते ना मार्केटला, ते टिपिकल महाराष्ट्राचे नंबर 1 किंवा एखादा माणूस इथंच मराठी माणूस किंवा एखादी कुल्फी बनवतोय तरी तिला पंजाबची कुल्फी म्हणतोय, तो पंजाबी कुल्फी म्हणतोय. अरे म्हटलं, आपली संस्कृती आहे, आपली माणसं कुल्फी बनवतात. बोरवेलला मुद्दामून नाम घेतो की त्या लोकांनी जिवंत ठेवली ती, म्हणजे संस्कृती जिवंत ठेवली. एक्झॅक्टली. आजही मुंबईमध्ये जी लोक बघतात ती सगळी वेल्हा आणि भोर भागातली आहेत. हो. तर ती संस्कृती टिकवली. मग लक्षात आलं की लाडाची कुल्फी नावाचा आपण ब्रँड उभा करू. मग त्यावेळेस पहिली फ्रँचायझीच आपण कंपनीने दिली. म्हणजे पहिली कंपनीची स्वतःची फ्रँचायझी नव्हती. अच्छा. मी सांगितलं की लॉस झाला तर जबाबदारी माझी, प्रॉफिट झालं तर तुम्ही घ्या, कारण पैसेच नव्हते. मग पहिली शाखा आम्ही उभी केली गरवारे कॉलेजला 7 एप्रिल 2018ला. आणि पहिल्या शाखेने पहिल्या महिन्यात प्रॉफिट घेतला साधारण 49,200 रुपये. मग तिथून आम्ही मागं वळून बघितलंच नाही. आज 6,500 मेल माझ्या मेलला आहेत की आम्हाला फ्रँचायझी पाहिजे. म्हणजे काही भारताच्या बाहेरचे काही देश आहेत आणि भारतातले ते सर्व राज्य आहेत. म्हणजे तुम्ही कन्याकुमारीपासून वरती दिल्लीपर्यंत म्हटलं तरी चालेल. असं कुठलंच स्टेट राहिलं नाही, कुठलं राज्य राहिलं नाही, कुठला जिल्हा राहिला नाही की तिथून आम्हाला इन्क्वायरी पडली नाही. वा. सर, तुम्ही बोलताना एक हे झालं की तुमच्या मित्रांनी की हे आपलं काम आहे का, किंवा हा धंदा आपला नाही. तर तुम्हाला हे चुकीचं नाही वाटत का की आपण एखाद्या उद्योगाला एका कास्टसाठी, एका कास्टमध्ये किंवा एका धर्मामध्ये असं विभागून घेतलंय? नाही, काय होतंय, बऱ्याच जणांचं म्हणणं असं की व्यवसाय हा रक्तात असतो. मी म्हणतो, रक्तात कसा व्यवसाय असेल? रक्तात ए पॉझिटिव्ह असेल, बी पॉझिटिव्ह असेल. रक्तात तेवढंच असतं. धंदा हा डोक्यात तयार होतो, बरोबर. म्हणजे व्यवसाय हा मेंदूत तयार होतो, रक्तात होत नाही. तर मी म्हटलं नाही, हे चुकीचं आहे की आपण कुठल्याही, म्हणजे आपणच म्हणतो की आपण व्यावसायिक नाही. म्हणजे लक्षात ठेवा, सिंधी माणूस, जैन माणूस, मारवाडी माणूस रात्री जेवताना टेबलवरती घरच्यांची चर्चा करतो की आज काय घडलं, मार्केटचा फ्लो काय आहे, मार्केट स्टँड आहे का, अजून मार्केट पडलेलं आहे, हे सगळ्या तो घरात चर्चा करतो. तसं मराठी माणूस करतो का? नाही. मराठी माणसाच्या घरात काय चाललेलं असतं ते तर आपण घरच्यांबरोबर जेवतो का, हा पहिला माझा प्रश्न असतो. दुसऱ्या वेळेस जेवताना आपला टीव्ही चालू असतो का, हे दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, आपण जेवताना आईवडिलांशी बोलतोय का, आपली बहीण असेल, आपली बायको असेल, आपली मुलगी असेल, यांच्याशी आपण चर्चा करतोय का. आजही मी घरी गेल्यानंतर दिवसभरात जे काय मी बोलतो, जे काय करतो, ते माझ्या बायकोची, माझ्या मुलाची, माझ्या मुलीशी चर्चा करत असतो, माझ्या आईशी चर्चा करत असतो. हे आपण घरात वातावरण नाही. आपल्या घरात वातावरण काय माहिती आहे का, मुख्यमंत्री आता कोण असणार आहे, मग देवेंद्र फडणवीसांचं काय होईल, अजितदादाचं काय होईल, मग ह्यांना कोण सोडून जाईल, मग गावचं सरपंच होईल, ह्या घाणेरड्या आपल्या ह्याच्यात विचारात आपण पडलेलो आहे. त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. लक्षात ठेवा, पंतप्रधान कुणी जरी बदलला किंवा कुणी बजेट सादर केलं तर त्याच्यावर आपण घरात चर्चा करत असतो किंवा चौकात चर्चा करत असतो. याला कळतं का, किंवा नरेंद्र मोदींना कळतं का, किंवा पवार साहेबांना कळतं का, अशी आपण कट्ट्यावर चर्चा करत असतो. पण त्याचं घर गळत असतं, बरोबर ना. त्याचं घरी काय कोणी विचारत नसतं, पण त्याला सल्ले द्यायचे असतात सगळ्यांना सोशल मीडियावरती. हे सगळं बंद केलं पाहिजे. आपण फक्त जनरली आपण काय करू शकतो एकत्र मिळून. तर मी बऱ्याचदा पुण्यातलीच मंडळ आहे, मी त्यांना चर्चा केली की बाबा तुम्ही व्यावसायिक कट्टा चालू करा. तुमची जी गणपती मंडळ आहे ती मेन चौकात आहेत, तर त्याला कमर्शियल दृष्ट्या बघा. कमर्शियल दृष्ट्या कसं आहे, त्याच मंडळाच्या बाजून तुम्ही 4 गाड्या लावा. एक पाणीपुरीची लावा, एक वडापावची लावा, एक मिसळची लावा,
एक कुल्फीची लावा, तर 4 गाड्या झाल्या तर तुमचे 4 घरं 4 मुलं उभी राहतील ना. पण बरोबर. ती 4 मुलं त्या चौकात काय करत असतात? गप्पाच मारत असतात संध्याकाळच्या टायमिंगला. संध्याकाळी व्यावसायिकांना किती मोठे व्यावसायिक आहेत, ते हा. गरम दूध काहीतरी देतात, मसाला दूध आहे, मसाला दूध. कुल्फी आहे, कुठलाही आयटम संध्याकाळी तुम्ही विकू शकता. पण आपल्याला मेहनत करायची काय आपली मुलं काय हे करत नाही. त्यामुळं ते आपल्या ह्याच्यात नाही. त्यामुळे म्हणतो ना की ते आपल्याला जशी आपण त्याच्याबरोबर राहतो तसंच आपण घडत राहतो. बरोबर. तर यांना घडवायचं असेल तर तो बिझनेस कट्टा प्रत्येक मंडळात झाला पाहिजे. अच्छा. नाही, ते अगदी बरोबर आहे. आणि मला कुठेतरी असं वाटतं की असं बोलतात बरेच जण की मी ऐकलंय की मराठी माणसाचा टोन बोलताना कुठेतरी चुकतो. नाही, 100% चुकतो. काय आहे, की आपल्याला आरे गेले की आपण लगेच कार्य करतो. म्हणजे तुम्हाला गणपती मंडळच म्हणतो मी, कारण मी त्या गणपती मंडळातून उभा झालेलो कार्यकर्ता आहे. मी पण सुद्धा एका मंडळाचा अध्यक्ष मी होतो ओके. 2014ला. पण त्यावेळेस लक्षात आलं की समोरचा जो मारवाडी आहे ना, त्याला आपण वर्गणी मागत असतो, त्याला आरे तुरे करतो, पण तो किती शांत असतो. पण तो एवढा श्रीमंत असतो की तुमच्या 2-4 पेढ्या विकत घेऊ शकतो. तो हो. खरंच एवढा श्रीमंत असतो, तरी सुद्धा शांत असतो. त्याला किती काही बोला. आता आपण किती वेळा म्हणतो तू कुठून आलाय, गुजरातवरून, इथं धंदा करतो, आपण बोलतो ना त्याला, बरोबर. पण त्याचा रिप्लाय काय असतो का? मी मला स्वतःला प्रश्न विचारतात, तुझ्यात राहुल दम आहे का, तू गुजरातात जाऊन धंदा करू शकतो? आपल्याला कोणी अडवलंय का? भारत हा माझा देश आहे, मी कुठे जाऊन बिझनेस करू शकतो. आपण बरोबर. कुठल्याही माणसाला, कुठल्याही जाती प्रांताच्या माणसाला म्हणू शकत नाही की तुम्ही इथं आला धंदा करायला. हो, बरोबर आहे. तो भारताचा नागरिक आहे. मग मी म्हणतो मराठी माणसाने बाहेर का नाही जाऊ? तर मी सांगायला आनंद होतो की माझा ब्रँड 5 राज्यात आहे. आता मी जस्ट 1-1.5 महिन्याआधी सुरतला एक फ्रँचायझी ओपन केली, आता वा. बडोद्याला ओपन होती. तर गुजरातमध्ये जाणारा मराठी माणसाचा पहिला ब्रँड ठरला. आधी गेलेच नाही कोण, कारण आपल्याला आपल्या चौक, आपली मंडळं, आपलं गाव ह्याच्या बाहेर आपला मेंदूच चालत नाही. अगदी बरोबर. का तर आपण फिरतच नाही, मार्केटच बघत नाही. सर, आपण जेव्हा आता यंगस्टर्स वर येतो किंवा गणपती मंडळ आणि ह्या सगळ्या, तर त्यात तरुण मुलं असतात मोस्टली. तर आता एक क्रेज झाली की मला बिझनेसमॅन व्हायचंय, मला कोणाच्या हाताखाली नोकरी नाही करायची, मला कोणाला बॉस नाही बोलायचंय, मला सगळ्यांनी बॉस बोललं पाहिजे, ही क्रेज आली आता. किंवा कदाचित ते सोशल मीडियावर मोटिवेशन स्पीकर्स खूप आहेत सध्या, भरभरून आहेत, तर त्यांच्यामुळेही होत असेल. तर ती सायकोलॉजी आता झाली आहे सगळ्यांची, त्याच्यावर काय बोलाल? नाही, का तुम्ही मुलांना आता लगेच सक्सेस पाहिजे. कारण एखादा मुलगा असतो 100रातला, म्हणजे MPSC सारखंच झालंय म्हणजे व्यवसायात. ते त्याचं उदाहरण देतो की एखादा मुलगा पास होतो, बरोबर. पण 999 मुलं हजारातली जी असतात ना, एखादा मुलगा पास होतो, 999 मुलं अक्षरशः रोडवर येतात. तो व्यवसाय तसंच झालंय की त्याला अनुभव घ्यायचा नसतो. म्हणजे मी कायम तरुणांना म्हणतो की जो तुम्हाला व्यवसाय करायचा ना, त्या व्यवसायात निदान तुम्ही 5 वर्ष कामगार व्हा, म्हणजे काम करा, त्याचा अनुभव घ्या, त्याची पाईपलाईन तुम्ही केली पाहिजे की बाबा दुकानाचा रेंट किती आहे, मला लाईट बिल किती आहे, माझ्या लेबर किती येईल, मला भांडवल किती लागेल, जर नाही बिझनेस झाला तर तुझ्याकडं भाडं देण्यासाठी 6 महिन्याचं स्पेस आहे का, तेवढं भांडवल खिशात आहे का. जेमतेम असतं. म्हणजे सांगायला दुःख असं वाटतं की माझ्या फ्रँचायझीचं एकही मी ओपनिंग जोरदार करत नाही, कधीच करत नाही. मी स्वतः ओपनिंग केव्हा जात नाही. मी सांगतो दुकान उघडा, छानपणे टाईम टू टाईम दुकान उघडा, कस्टमरशी चांगलं गोड बोला, रिलेशन चांगले डेव्हलप करा. आपल्या मुलांना काय आलं की एवढे फटाके वाजवतात ओपनिंगला, की म्हणजे 1 लाख रुपये ओपनिंगलाच वाया घालवतात. मी म्हणतो अरे 1 लाख तुझे 4 महिन्याचं भाडं का वाया घालवलं? तू ओपनिंग करू नको, तरी कस्टमर तुझ्याकडे येणार आहे. सगळ्यात सिम्पल मीडिया आता कुठला की सोशल मीडिया. ते 1 लाख रुपये जर तू सोशल मीडियाला तुझ्या दुकानासाठी टाकले असते तर अख्ख्या एरियात कळलं असतं. बरोबर. ह्याला काय दाखवायचं असतं की नातेवाईकांना दाखवायचं असतं आता माझा मुलगा बिझनेस करतोय. मग तेव्हा ते 3 महिने जेव्हा दुकान बंद होतं, 6 महिन्यांनी बंद होतं, तेव्हा ती मुलं डिप्रेशनमध्ये जातात. कारण आईने काहीतरी सोनं मोडून त्या मुलावरती आंधळं प्रेम करून त्या मुलाला पैसे दिले असतात. आता आईवडिलांची चुकी नाही, कारण आईवडिलांना व्यवसाय नाही केला. बरोबर. आता मी जर माझ्या मुलाचा व्यवसाय माझ्या खुर्चीत जर बसायचा असेल तर माझ्या मुलाला मी 9 स्टेप लिहून दिल्यात. म्हणजे माझं मी मृत्यूपत्र बनवलेलं आहे की माझ्या मुलाला जर माझ्या खुर्चीवरमध्ये बसायचं, त्याला पहिलं ड्रायव्हर बनायला लागेल, किन्नर बनायला लागेल, मग त्यांना अकाउंटंट व्हायला लागेल, मग त्याला कुल्फीच्या फॅक्टरीमध्ये काम करावं लागेल, सेल्स पर्सन व्हायला लागेल, मार्केटिंग व्हायला लागेल, HR व्हायला लागेल, मग माझ्या चेअरमध्ये बस ना. तो फिल्टर होऊन आला पाहिजे. आपण काय करतो की नाही माझा मुलगा आहे, पुढचं तो लगेच त्याला पुढचं आपण आपला देऊन टाकतो, पण तसं नाही केलं पाहिजे. गुगलच्या मालकाला मुलाला बसवलं का? त्यांनी काय केलं? त्यांनी कर्तृत्व बघितलं, सुंदर पिचायला बसवला. बरोबर. तर माझ्यानंतर माझ्या चेअरमध्ये कोण बसेल?
माझा मुलगा नाही बसणार, जो कर्तृत्वान आहे तो बसेल ना. एक्झॅक्टली. तर हे पाहिलं पाहिजे. आपण भावनिक होतो खूप मुलांच्या बाबतीत, मग हे अडचणी होतात की मुलांना पैसे देतात घरचे, आणि तू कर, आमचा मुलगा खूप हुशार आहे. हुशार आहे, पण त्याला काय असं मीटरच नाही ना, तो हुशार आहे काय चेक करायला. बरोबर. ह्या गोष्टी सध्या आता वाढतात आणि कदाचित म्हणूनच सुसाइड्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण वाढतात आहे कुठेतरी. तीच म्हटलं ना की तुम्ही शो करता खूप पहिल्यांदा की आम्ही दुकान टाकलंय, सगळं टाकलंय, मग नातेवाईक विचारतो दुकानाचं काय झालं. हम्म. अजून मुलगा डिप्रेस्ड अजून मित्र विचारतात शेजारचा, तुला काय झालं, दुकान टाकलं चालत नाही, मग दुसरा वेळ तो डिरिंगच करत नाही, तो निगेटिव्ह असतो. आणि पहिल्यांदा काय आहे की आपला कॉन्फिडन्स केव्हा असतो व्यवसायाचा, की मी सांगितलं माझ्या मित्राला की तू लाडाची कुल्फी टाक, लॉस असेल तर माझा. मग सगळे निगेटिव्ह असताना मी पॉझिटिव्ह होतो. मी पॉझिटिव्ह का होतो की माझा अभ्यास झालता. म्हणजे तुला जेव्हा शाळेत बसायचं असेल, म्हणजे 10वीच्या परीक्षेला बसायचं असेल, तर तुला माहिती ना मी अभ्यास किती केलाय, मला 90% मिळणार आहे, बरोबर. मी पासच होणार आहे 100%. तसाच व्यवसायाचा पण अभ्यास आहे की जे तुझा किती अभ्यास आहे त्याच्यावरून तू व्यवसायात नापास होणार का पास होणार का कळतं. म्हणजे मी एखादा व्यावसायिक जर समोर मुलगा आला ना, जर एक 5-10 प्रश्न विचारले, त्याला जर नाही आले ना, मी सांगतो हा व्यवसाय नाही करू शकत. बर. त्याला विचार ना ROI म्हणजे काय, तो त्याला जर शंका आली ना, मी म्हणतो तू धंदा नको करू, तू आधी कामाला लाग, मग तू बिझनेस कर. म्हणजे आपण लावलेल्या रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे, त्याला त्याला काहीच सांगता येत नाही पाईपलाईन. मी त्याला म्हणतो तू धंदा करणार आहे एवढा, तू दुकान भाड्याने घेतलं 30,000चं, तर त्याचा खर्च काढला का पहिला, तो तर नाही काढला, पण ठीक आहे मी काढून दिला. आता हा खर्च काढण्यासाठी तुला किती बिझनेस करायचा आहे हे मॅच केलं का. आपण एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो, बिझनेस करायच्या आधी तो बिझनेस आपण पेपरवरती मांडला पाहिजे की मला 10 लाख रुपये भांडवल लागणार आहे, पुढं नाही धंदा झाला तरी 6 महिने माझ्या हातात भांडवल पाहिजे, भाडं देण्यासाठी, लाईट बिलाचा खर्च पाहिजे, कामगाराचा खर्च पाहिजे. आपण कट टू कट ह्याच्यावरती असतो आणि पहिल्या दिवसापासून आपल्या डोक्यात असतं की मला भाडं काढायचं आता धंद्यावरती. मग तिथं माणूस अडचणी येतो आणि खूप सारे त्याला कारण आहेत. हे एक कारण असे 360 डिग्री कारण आहेत. म्हणजे याच्यावर ते छान 800 पानं पुस्तक होईल. अजून मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन, उद्योजक आहात, तुमच्या आयुष्यातले असे काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्ही सावरलेत, खूप असं काही डाऊनफॉल आलाय आणि त्यातून तुम्हाला एक चांगला लेसन मिळालाय आणि ते तुम्हाला शेअर करावं असं वाटतं, असं काही आहे? नाही, महत्वाचं काय, लॉकडाऊन कोविड सगळ्यांनी पाहिला. म्हणजे जे कोविडमध्ये टिकले ना ते व्यावसायिक आहेत. कोविडमध्ये सर्वात मोठी हानी आईस्क्रीम इंडस्ट्रीला झाली. पण 2 वर्ष लॉकडाऊन आहे. आमचा 2018ला आमचा ब्रँड चालू आला, 19ला जोरात चालला, 19ला आमच्या जवळ 150-200 ब्रांचेस चालल्या. बरोबर. आणि 20ला आणि 21ला लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडलं तर आम्ही घाबरलो नाही. त्याच्या मागचं मोठं कारण की फायनान्शियल प्लॅनिंग. की लॉकडाऊनमध्ये अडचणीत कोण आलं की ज्यांच्या मार्केटला खूप उधार आहेत आणि किंवा देणी जास्त आहेत, ह्याचा बॅलन्स नसल्यामुळं बरेच जण अडचणीत आले. त्यानंतर महत्त्वाचं काय, आम्ही का अडचणी आलो नाही की आम्ही एक तर कोणाला उधारी देत नाही, कोणालाच उधारी देत नाही. माल गेला की त्यांनी माल चेक करतात, इमिजिएट पैशाचे, त्याच्याकडे नाही पैसे आम्ही माल परत आणतो, नको करू धंदा होतो, शाखा बंद झाली तरी चालेल. कारण आम्ही ॲग्रीमेंट जेव्हा साईन करतो त्यावेळेस लिहिलं असतं की माझा माल आल्यानंतर तुला इमिजिएट पैसे द्यायचे. त्याला जर ते डिसिप्लिन, त्याला जर ते शिस्त नसेल, ती शाखा मला नको आहे. हा माझा पहिल्या दिवसापासून ॲटिट्यूड होता. त्याच्यामुळं माझी उधारी नव्हती आणि देणं पण नव्हतं. म्हणजे आता मला 24,000 लिटर दूध लागतं पर डे आणि साखर लागते, पल्प लागतो, पण त्याचे पैसे मी दिलेले असतात. म्हणजे इकडून जर पैसे येत असतील ते मी का ठेवू, ते इमिजिएट मी पास ऑन केली पाहिजे आणि तो प्रॉफिटच माझा आहे. बरोबर. आपलं काय असतं, 5,000 धंदा झाला की आपल्या घरी लगेच अर्धा किलोच्या जागी 1 किलो घरी येतं. का तर धंदा जास्त झाला किंवा रविवारी आपण पार्टीला जातो. 5,000 सगळे आपले नसतात, त्यातले फक्त 500-600 रुपये जो प्रॉफिट असतो तोच आपला असतो. राईट. ते फायनान्शियल प्लॅनिंग नसल्यामुळे लॉकडाऊनमध्ये बरेच जण अडचणी आले, मार्केटच्या उधाऱ्या. त्यामुळे 2 वर्षात आम्ही प्रचंड अभ्यास केला, आम्हाला स्पेस मिळाला अभ्यास करायला. कारण 150 शाखा झाल्यानंतर त्यातले एरर काढायला वेळ मिळाला. म्हणजे माझ्यासाठी, लोकांसाठी कोविड हा अडचणीच होता, माझ्यासाठी संजीवनी होता. का तर मला अभ्यास करायला वेळ मिळाला, कारण 150 शाखा ऑलरेडी झाल्या, मग त्या फ्लो वाढतच होता, पण ते कुठेतरी ब्रेक कसा दाबू हा विचार माझ्या डोक्यात होता आणि त्यावेळेस कोविड पडला. म्हणजे राईट टायमिंगला तुमच्या आयुष्यात तो कोविड आलेला आहे. नंतर आम्ही खूप फास्ट वाढलो. मग नंतर आम्ही मस्तानी डेव्हलप केली, काही आईस्क्रीम डेव्हलप, काही फालुदे डेव्हलप केले. म्हणजे डेव्हलप करायला मला संधी मिळाली. उलट कोविड नसतं तर
मी आता थोडंसं अडचणीत असतो उलट. ओके. हे माझं ते उदाहरण आहे. आणि माझं म्हणतं की अडचणी आल्याशिवाय तुमचं आयुष्य पण नाही ना. बरोबर. आणि लक्षात ठेवा की माझे आदर्श शिवाजी महाराज आहेत. अफजल खान आला किंवा शाहिस्ते खान आलाय, शिवाजी महाराज दिल्लीला अडकले, शिवाजी महाराज थंड राहिलेत, शांत राहिलेत. हो. आपण एवढी मोठी अडचणी महाराष्ट्र मारणारच होते ना, तिन्ही प्रसंगात मारणार होते. शाहिस्ते खानाच्या वेळेस बघा त्यांचा मृत्यू झाला असता, झालं असतं. अफजल खानाच्या वेळेस मृत्यू झाला असता, दिल्लीच्या वेळेस मृत्यू झाला असता. तुम्ही व्यवसायात थोडं अडचण आलं की तुम्ही फाशी घेताय. अरे नाही पैसे तुला थोडी मारणार थोडी येतो, तू जिवंत तर राहणार आहे ना, फाशी कशाला घेता. बरोबर. तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्ही आदर्श शिवाजी महाराज म्हणता, आणि असे जर नाही झालं पाहिजे. महाराष्ट्रात जेव्हा एखादा मराठी माणूस एखादा अडचणीत असून मग तो फाशी घेत असेल तर ते खूप वाईट वाटतं की आपल्या मागे एवढा इतिहास आहे, इतिहासातून काहीतरी घेतलं पाहिजे. एवढं असून पण महाराज कधी हरले नाही, तर आपण हे ह्यात खूप छोटे छोटे कारण आहेत खूप छोटे महाराजांच्या मानाने. नाही ना, त्यांचा मृत्यू होता ना, आपला मृत्यू तर होणार नाही ना. बरोबर. म्हणजे पैसे नाही म्हणून जेल होईल. किती वर्ष जेल आहे? 5 वर्ष, 3 वर्ष बाहेर दे, परत उभा राहा. माझं म्हणणं काय, कुठल्याही व्यवसाय करताना अडचण, ह्याचा एंड काय होणार आहे ह्याचा विचार करायचा. ह्याचा एंड काय की 3 वर्ष जेल होईल. ह्याच्या पलीकडे काय, जिवंत तर असेल पण हे जीवन संभवतात, ते चुकीचं आहे. बरोबर. मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही सांगितलं की 8th मध्ये तुम्ही 3 वेळा फेल झालात आणि म्हणून आईने कुठेतरी काळजीपोटी तुम्हाला जॉबसाठी लावलं. पण असे पण काही मुलं असतात की ज्यांचं फार काही एज्युकेशन मध्ये काही रस नसतो, त्यांना शिक्षण काही करायचं नसतं. मग अशांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळतील, किंवा काय असं आहे की ज्याच्या त्यांनी त्यात वर्क केलं पाहिजे? नाही काय, प्रत्येक कंपनीमध्ये जावं, प्रत्येकाला चांगला माणूस पाहिजे कामाला. पण जो कमी आहे ना, शिक्षण त्याचं कमी आहे की त्याला पगाराची अपेक्षा खूप असते की मला एवढा पगार पाहिजे. त्याचं कारण काय की आता महागाई खूप प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे बरोबर. सर्वसाधारण माणसाला जर जगायचं असेल ना, तर माझं म्हणणं आहे की 40-50 रुपये मिनिमम पाहिजे. पुण्यासारख्या भागात कमीत कमी 40-50 रुपये. मग त्याची अपेक्षा वाढते, मग तेवढा तो मालक देऊ शकत नाही. मग तिथं तो मिसमॅच होतं. किंवा मी म्हणतो की तशा मुलांनी सरळ रोडवरती टपरी जरी चहाची लावली ना, तरी ते चांगले कमवतील पैसे, सस्टेन करू सस्टेन होतील. कारण 10-15 हजार होतच नाही. म्हणजे जनरली बेसिक 60-40% जर 50% जर मार्केटचे पेमेंट जर बघितले, ते 15 ते 20च्या मध्ये आहेत. बरोबर. हो. पण ते अनहॅपी आहेत की अरे मला परवडतच नाही. नाही, कसं परवडणार? आपलं कुटुंबच असतं 4-5 जणांचं. पण तो मार्केटचा गॅप आहे ना. मी Exactly. ओनर म्हणून मी त्याच्यावरती देऊ शकत नाही. पण त्याला सांगितलं ना की तू काहीतरी एक्स्ट्रा काम कर किंवा एक्स्ट्रा काहीतरी कर, त्याला तेही नसतं करायचं. म्हणजे मेहनतीला तो मागं पडतो. मग म्हणजे माझं म्हणणं आहे की माझ्याकडे काही अजय नावाचा मुलगा मुलगा आहे किंवा बरीच मुलं आहेत, ते 10 ते 7 माझ्या ऑफिसला काम करतात माझ्या ह्याला, आणि 7 ते 8 ते घरी जातात. बॅचलर मुलं जेवतात. 8 वाजता त्यांना मी कार्ड दिली, फ्रँचायझी दिली की तू फ्रँचायझी चालव, अर्धा प्रॉफिट कंपनी राहील, अर्धा प्रॉफिट तुला राहील. पण त्याच्यात त्याला 15 ते 20 हजार मिळतात. माझ्याकडे सॅलरी 20,000 रुपये. तो मॅच करायची ताकद आमची सुद्धा आहे, माझी सुद्धा आहे. म्हणजे कुठल्याही मुलाला सांगा की संध्याकाळी 8 नंतर मोकळा आहे, 7 नंतर मोकळा आहे, अशा हजारो मुलं द्या, मी सगळ्यांना कामाला लावेल. पण त्याला 7-8 नंतर चौकात बसायचं असतं, त्याला काम नको आहे. टवाळे काय करायचे हां, असतात. पगार पाहिजे पण त्या पद्धतीचं काम नाही. म्हणजे आता परिस्थिती अशी लिहिली ना की कामगारांना तो त्याचं सांगत असतो की गणपतीमध्ये 10 दिवस सुट्ट्या लागतील, मला कोकणात गणपती आहेत, मला 8 दिवस जावंच लागेल. ह्या ज्या काही अपेक्षा आहे ना, म्हणजे आता काय झालंय, मालक झालाय कामगार झालाय मालक. म्हणजे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, दुसऱ्या दिवशी मी कामाला होतो, कारण त्याच्या मागे जबाबदारी होती. मी घर घेतलं होतं, त्याला 1000 रुपये हप्ता होता. बरोबर. मला पगार त्या दिवशी 18,000 होता, 2002 साली सांगतोय मी. तर मी महिनाभर नाही काम करतो, तो पगार अजून लोड होईल, तो हप्ता जो आहे तो परत लोड होईल माझ्यावरती, आणि घराची अडचण होईल. म्हणजे मी प्रॅक्टिकल राहिलो की ठीक आहे, आता वडील गेले, पण दुसऱ्या दिवशी मी कामाला गेलतो ना. पण ही जी चिकाटी ही मुलांच्यात आता दिसत नाही. नाही नाही नाही, अजिबात ह्या नाही. जनरेशन मध्ये तर कुठून तरी चुकून दिसेल. नाही, कुठून तरी दिसेल काय. कशाला त्यांची मानसिकता कशी बदलावी लागेल, तर मला त्यांना फोन बिन बंद केले पाहिजे. त्याच्याशिवाय राहू शकत नाही. सोशल मीडियाने काय आलंय की जे दिसतं ते अजिबात काही नसतं. म्हणजे तो दाखवत असतो सोशल मीडिया की मी किती खुश आहे, मी कुठं स्टेटसचं युगात आपण आहे, मॅकडॉनल्डला जातो, तो फोटो काढतो, पण तो बिल पण नसतो भरत तो त्याचा. तो जातही नाही आत, तो बाहेर जाते फोटो ना, काढतो. हा असंही असतं.
दिखाऊ दुनिया झाली. त्या दिखाऊ दुनियाच्या नादात युवक अडचणीत आहे. एक्झॅक्टली. ॲज अ सक्सेसफुल बिझनेसमॅन, उद्योजक, तुमचे काय असे मंत्र राहिलेत आयुष्यात तुमच्या की ते तुम्ही फॉलो केलेत आणि त्यामुळे तुम्ही इतके वर आलात? नाही, मी फायनान्शियल एक तर तुम्हाला डिसिप्लिन 100% पाहिजे. म्हणजे आता माझं स्वतःचं घर नाही आहे बिलकुल. मी अजूनही रेंटवर राहतो. रेंटवर का राहतो की मी माझ्या घराची आता व्हॅल्युएशन जर काढली, मी ज्या घरात रेंटवर राहतो त्याची 1,80,000 रुपये आहे आणि मी 30,000 रुपये भाडं फक्त भरतो. मी काय 1,80,000 भरू? का घर घेऊ मी? हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न. कारण घराचा रेटा कोणाचा असतो माहिती आहे का? एक तर आईचा असतो किंवा बायकोचा असतो. आई म्हणते मावशीने घर घेतले, आत्याच्या मुलांनी घर घेतले, तू घर घेतलं नाही. बायको म्हणती माझ्या बहिणीचं घर घेतलंय, तू अजून घर घेतलं नाही. ह्या एक कर्ता पुरुषाच्या मागे अडचणी असतात. मी दोघींना बसवलं, दोघींना फायनान्शियल समजून सांगितलं की आई अक्षता की अशी अशी अडचणी 1,80,000 जर आपल्या व्यवसायात लावले तर मी त्याचे 10 लाख रुपये महिन्याला कमवेल. तर आपण किती लॉस करतोय आपला? तर आपण 30,000 भाडं भरलेलं चांगलं. तुम्ही कुठल्याही पुण्यातल्या कुठल्याही सोसायटीत मला बोर्ड दाखवा की या सोसायटीत मला राहायचं आहे. मी तिथं फ्लॅट घेतो, मी रेंटवर राहतो. पण माझे जिथं ऑफिस आहेत, माझं आता 2,500 स्क्वेअर फीटचं पण ऑफिस आहे, स्वतःच आहे. माझी कंपनी स्वतःची आहे. कंपनीवरती 1 रुपयाचं लोन नाही आता. हे फायनान्शियल आहे. म्हणजे आता लॉकडाऊन लागलं तरी अडचण नाही मला. 3 वर्ष लागलं तरी अडचण नाही. का? तर आलेला पैसा मी माझ्या व्यवसायातच मोरवलेला आहे. म्हणजे कुठल्याही व्यवसायात करायचा असेल, कुठलाही व्यवसाय करा, आलेला पैसा निदान त्याच व्यवसायात 5 वर्ष तुम्ही टाकला पाहिजे, टाकत राहिलं पाहिजे. तो 5 वर्षानंतर त्याचं एवढं प्रचंड मोठी वाढ होती की प्रचंड मोठी होती. म्हणजे आईला सांगितलं ज्या दिवशी अकाउंटला माझे 100 कोटी रुपये असतील ना प्रॉफिट असाच, तशी 10 कोटीचं घर घेऊ आपण. पण आत्ता नको घ्यायला. म्हणजे बरीचशी मुलं आहेत की पुण्यात घर दाखवायचं आहे किंवा लग्न करायचं आहे म्हणून घरात पुण्यात एखादा फ्लॅट पाहिजे तरच लग्न होईल, अशा अपेक्षेने घर घेतात आणि अडचणी देतात. म्हणजे लॉकडाऊनमध्ये खूप माझे उस्मानाबादचे मित्र आहेत किंवा खूप लांबचे मित्र आहेत, त्यांनी पुण्यात त्या अपेक्षेने घरं घेतली आणि अडचणीत आले. 20 वर्ष आपण हप्ता भरत असतो. बरोबर. 20 लाखाचा फ्लॅट घेता, 20 वर्षांनी तुम्ही हप्त्याचं जर व्याज बघितलं तर मला असं वाटतं तुम्ही 20 लाख फेडत, तुम्ही 50 लाख फेडत असता. मी कॅल्क्युलेशन करा ना, तुम्हाला 9% व्याज जर असतं, किती वर्ष फेडतो तुम्ही? 20 वर्ष. वर्षाला 9% म्हटलं तर किती झाले, किती पट त्याचं व्याज झालं? त्याचं कॅल्क्युलेशन जर काढलं तर 40-50 लाख रुपये तुम्ही व्याज भरलेलं असतं पूर्ण फ्लॅटचं. परत तुम्ही म्हणता की आता नाही, फ्लॅटची किंमत डबल झाली. आणि त्याला म्हणतो मूर्ख, तू व्याज पण तेवढंच भरले ना. तू 20,000 घेतलाय पण व्याज पकडलंय का त्याला? तू किती वर्ष व्याज भरले? बरोबर. रेंटेड ह्याच्यात राहिलं पाहिजे. हा माझा फायनान्शियल आहे. त्यानंतर माझं म्हणणं आहे की एक तर फॅमिलीला चांगला वेळ दिला पाहिजे, स्वतःच्या हेल्थ चांगली आपण ठेवली पाहिजे स्वतःची. कारण एवढं सगळं असून जर तो माणूस वेळेवर जेवत नसेल, वेळेस उठत नसेल, तर त्या पैशाला काय किंमत आहे का? म्हणजे सगळ्यात महाग तुमचं शरीर आहे, त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. की ते आता बरंच म्हणणं आहे की ते फार तुमची झोप उडवली पाहिजे, 24 तास काम केलं पाहिजे, असं काहीच नाही असतं. हे फक्त बोलायचं असतं. काम 12 तासच करायचं. तुम्ही स्मार्ट वर्क करा. म्हणजे आता माझी परिस्थिती अशी की मी फॅक्टरीला, माझ्या ऑफिसला मी 2 वर्ष जरी गेलो नाही आत्ता आणि फोन बंद जरी केला तरी माझी फॅक्टरी चालली, तरी माझी फॅक्टरी सिस्टीम चालणार आहे. मी स्मार्ट वर्क केलं आहे. बरोबर. मी घरी 2 वाजता जातो, मी 1 तास झोपतो, 4 वाजता माझ्या मुलाला घेतो, मी क्रिकेट खेळत असतो, 4-5 वाजता स्विमिंगला जातो मुलीला घेऊन, 8 वाजता परत माझ्या सोसायटीमध्ये फिरत असतो. एवढा फ्री टायमिंग माझा ठेवलेला आहे. तर एवढं टायमिंग आपण ठेवलं पाहिजे. म्हणजे पैसे कमवले पाहिजे, पण त्याच्यानंतर एका उंचीवर गेला समाधान का वळायला पाहिजे. म्हणजे काय होतं की आपल्याकडे 100 कोटी आले की आपण म्हणतो की 1000 कोटी झाले पाहिजे. तू 100% 1000 कोटी कर, पण त्याला समाधानी तो झोपलं तर पाहिजे. मी रात्री 9:30ला झोपलेलो असतो, माझा फोन बंद असतो आणि त्याच वेळेस माझ्याकडे ग्राहक असतात भरपूर. म्हणजे लाडाच्या कुल्फीचा पीक आवर सीझनचा काय, सेलचा काय, तर 9 ते 12 आहे. पण त्या टायमिंगमध्ये मी झोपलेला असतो, मी जागा नसतो. ही सिस्टीम लावायला कोण तयार नाही. त्याला असं वाटतं माझाच गल्ला, मीच थांबलं पाहिजे, मीच पैसे मोजले पाहिजे, मीच क्लोज केलं पाहिजे. अरे सिस्टीम आहे ना. इलॉन मस्क करतोय का? की जी नावं आता जी मोठी, अदानी करतोय का, अडानी करतोय का? त्यांनी एक सिस्टीम लावली, प्रॉपर पाईपलाईन केली, जी म्हणतो की तुमचा व्यवसाय पेपरवरती लिहिला पाहिजे. तो आपण लिहायला काय तयार नाही. हो, आपल्याला हिशोब काही काढायचा नाहीये, पण धंदा मात्र करायचा. हा, सगळं करायचं. एक शेवटचा मेसेज तुम्ही युथला काय द्याल? युथला सांगायचं जर म्हटलं ना की एकतर 2-3 युथ आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचा, सर्वात जास्त अडकलेला युथ मला दिसतो MPSC UPSC मध्ये.
की तो पुण्यात आलाय, प्रचंड अभ्यास करतोय, घरी आईवडील शेती करतायत आणि तो जर फेल झाला ना तर घरी आईवडिलांनी काही जणांनी फाशी घेतलं, मुलांनी इथं अडचणीत फाशी घेतलेली, अशी माझ्याकडं उदाहरणं खूप आहेत. पण त्या मुलांनी प्लॅन बी सुद्धा ठेवावा. कारण प्रचंड अभ्यास केला असतो, तोच अभ्यास जर व्यवसायात जर केला ना तरी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त ते कमवू शकतात. तर प्लॅन बी त्यांनी कायम ठेवा. आणि डिप्रेशनमध्ये मुलं जास्त गेली, बरोबर. त्यामुळं त्यांनी तो बॅलन्स ठेवला पाहिजे. आणि जी मुलं आहेत की आता आपण उदाहरण, काल नागपूरची दंगल झाली, मी नागपूरलाच काल होतो, तर ह्या भानगडीत आपण पडलं नाही पाहिजे. म्हणजे एक तर गणपती मंडळ ज्याची परिस्थिती चांगली आहे ना, त्यांनी त्याचे आईवडिलांनी कमवून ठेवले, तर त्यांनी गणपती मंडळाचा अध्यक्ष व्हावा, त्याने ढोल पथकात जावं. पण ज्याची परिस्थिती नाही ना, त्यांनी आपले व्यवस्थित आईवडील सांभाळावे. तेच समाजकारण मोठं आहे. म्हणजे आपण काय करतो, गणपती मंडळ त्याचा मोठा फ्लेक्स असतो त्या अध्यक्षाचा, मी पण त्यातून गेलो ना, फोटो, आणि तोच बॅनर त्याच्या घरावर असतो का त्याचं घर गळत असतं. ही सत्य परिस्थिती आहे. ढोल पथकात आपण 1-1.5 महिना संध्याकाळी प्रॅक्टिसच असतो. मी ढोल पथकातूनच गेलेलो आहे. मला माहिती आहे 1.5 महिना वाया घालवला मी. अरे का वाया घालवला? तर काय नाही, मजा. आपण तारुण्याचा काळ हा ना प्रगतीचा काळ असतो, आणि नेमका प्रगतीचा काळ आपण वाया घालवतो. म्हणजे मला आत्ता जे आधी करायचं होतं, बऱ्याचदा असं होतं की आपण पुढे गेल्यावर कळतं की अरे मागं काय करायला पाहिजे होतं. एक्झॅक्टली. आता मला असं कळलं की जर मी मंडळात नसतो, जर ढोल पथकात नसतो, किंवा जास्त कुठल्या समाजकारात परिस्थिती ज्याची आहे ना त्यांनी समाजकारण करावं, पण ज्याची नाही त्यांनी करू नये. त्यांनी घरी सांभाळावं. तर मी मागचा वेळ माझा खूप वाया घाला असं बघितलं ना, तर आता माझी परिस्थिती अजून चांगली असते किंवा बेटर 1.5 असते. महिना जवळजवळ आपण 1-2 तास त्या प्रॅक्टिसला घालवतो, जास्त असतील कदाचित. मी 3 जाते तास त्यामुळे जातात, मला 10-11 माहिती. वाजतात. काय होतंय, 7-8 वाजता प्रॅक्टिस चालू होते, 10 नंतर प्रॅक्टिस संपते. त्यानंतर सगळे जण गोळ होतात, गप्पा गोष्टी करतात, चहा पाणी पितात आणि निघून जातात. मग तुमचा जो आमचा टायमिंग आहे संध्याकाळचा बिझनेसचा, तो वाया गेलेला असतो. त्याच मुलांनी जर गाडी लावली कुल्फीची, 10-15 हजार वाढतील ना खिशात. बरोबर. आणि MPSC UPSC मुलांना मग तेच सांगतो की बाबा तुम्ही अभ्यास करा, पण संध्याकाळी 5 तास तुम्ही बिझनेससाठी द्या, पण कुठेही कामाला लागा. मी म्हणलं होतं की शिका आणि कमा योजनेत मी तुम्हाला कार्ड देईल माझ्या कुल्फीच्या, पण तुम्ही संध्याकाळी ती कार्ड तर लावा सिटीमध्ये कुठेही. तुमचे तेवढेच आईवडिलांचा जो तुमचा फंड येतोय ते करून त्याच्यावर थोडासा बॅलन्स होईल, अंकुश लागेल. की आईवडिलांना सांगा तुम्ही पैसे नका, मी इथं कमवतो आणि मीच खर्च करतो. त्याला दोन्ही कळेल ना, इकडे फेल जरी झाला तर व्यवसायात तो पास होईल. एक्झॅक्टली. व्यवसाय सोपा आहे MPSC UPSC पेक्षा. आणि इथं आरक्षणाची पण पद्धत नाही, काय गरज नाही काय. पण म्हणू शकत नाही ना तू काय आहे, तू मारवाडी आहे, मराठा आहे, माळी आहे, काय व्यवसाय करू शकत नाही. इथं उलट सोपं आहे, ते लोकांना कळत नाही. बरोबर. म्हणजे आपण हे काय आहे ना, घरातून एक तो माहोल असतो की नाही नाही बिझनेस खूप अवघड, नाही नाही आपण हे नाही करू शकत, आणि त्यामुळे ते लहानपणापासून आपल्या डोक्यावर ते पेरलेलं असतं की नाही आपण ही गोष्ट करू शकत नाही, पण ती करून आपण कधी बघतच नाही. पण त्याच्या आधीच आपण म्हणतो की नाही मी हे नाही करू शकत. नाही, हे सगळीकडेच असं, म्हणजे आपल्या मनी पण तसेच म्हणलं की आपण म्हणतो की पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकणार नाही. बरोबर. म्हणजे आपली आईच म्हणत असते हो. की माझं पोरगाचा व्यवसाय आहे, पडल्यात आता उभं राहिल्यामुळे. किंवा माझं म्हणणं आहे की ती मन पण बदलली पाहिजे. तुम्हाला फार विहिरीत जर उडी मारायची असेल किंवा पाण्यात व्यवसायाच्या त्या ह्याच्यात पडायचं असेल तर तुम्ही 1 फुटात जावा, पहिला 2 फुटात शिका, 3 फुटात शिका, मग 10 फुटात उडी मारा ना. बरोबर. मग तुम्ही बुडणारच नाही. परत मागच्या मुद्द्यावर की अभ्यास केला पाहिजे ना, तुम्ही सराव केला पाहिजे ना स्विमिंगचा, तुम्ही बुडणारच नाही. मग आपलं उलट असतं, नाही पाण्यात पडल्याशिवाय काय आपण शिकत नाही. शिकत नाही. अरे शिकून उडी मार ना, तू बुडणारच नाही. थँक्यू सो मच सर, तुम्ही इतका वेळ दिलात Thank you. आम्हाला. आणि खरंच म्हणजे तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडले आणि मुळात यातून युथला बरंच काही काही कळेल. नक्कीच. सो थँक्यू सो मच. थँक्यू.